सूत्र 203. नाना विचार सुश्रांतो धीरो विश्रांती मागतः न कल्पते न जानाति न शृणोति न पश्यति. सर्व विचारांच्या परिशीलनानं थकल्यावर जो धैर्यशील पुरुष शांती प्राप्त करतो तो कशाचीही कल्पना करत नाही, काहीही माहीत करून घेत नाही, तसंच तो काहीही ऐकत नसतो आणि पाहतही नसतो. नाथ सांगतात, आसक्ती आणि अहंकाराच्या गुंत्यात अडकून सामान्य माणूस मोक्षाचीही इच्छाच बाळगतो. ती पूर्ण करण्यासाठी तो नानाविध तत्व, धर्मविचार, संप्रदाय, वैचारिक ग्रंथांचं पठण, चिंतन, मनन, खंडन इत्यादी स्वतःला सोयीस्कर मार्गांच्या गुंत्यात अडकत जातो. स्वमताचा अभिनिवेश आणि दुराग्रह बाळगतो. असा माणूस अधिकच अहंकारी होतो. मग त्याला अपेक्षित शांती आणि शाश्वत आनंद कसा मिळणार? अभिनिवेश आणि अहंकाराच्या मागे लागून त्याचं मन सदैव अस्थिरच, अशांतच असणार. कारण त्याला अहंकारपूर्तीसाठी सतत नवनवीन विषयांची, नवनवीन विचार जाणून घेण्याची गरज वाटत राहते. तो सगळीकडे शोधक, चौकस नजरेनं पाहत असतो. आवाजबी उत्सुकतेनं सर्व काही ऐकत असतो, त्याचं विश्लेषण करत असतो. ह्या सगळ्यातून आपल्याला ज्ञान आणि शांती मिळेल या वेड्या आशेपायी तो धावत असतो. पण ती धाव मृगजळामागील धाव ठरते. त्यातून त्याला ना वैचारिक तृप्ती मिळते ना मानसिक शांती. आत्मज्ञानी मात्र ह्याच्या उलट असतो. एकदा आत्मतत्वाचं परमज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला आणखी काहीच जाणून घ्यायची गरज भासत नाही. त्यामुळे तो तत्वमतांच्या, तर्कविचारांच्या, खंडनमंडनाच्या मायाजाळात अडकत नाही. त्यातील फोलपणा समजल्यानं तो ह्या गोष्टींपासून अलगदपणे दूर होतो. आता त्याला आणखी काही ऐकण्याची, जाणायची अथवा पाहण्याची गरजच भासत नाही. तो केवळ आत्मानंदाच्या अनुभूतीत मग्न असतो. सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच एक चैतन्य, परम आत्मतत्व असल्याची जाणीव झाल्यानं आता त्याची कोणाशीही स्पर्धा नसते. आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करायचं नसतं. अहंकार आणि आसक्ती यांचा सहज विलय झाल्यानं तो नेहमी शांत, स्थिर, तृप्त असतो. आता त्याला मोक्षाची सुद्धा इच्छा उरलेली नसते. तो सदेहच मुक्तीची अनुभूती घेत असतो. तो कशानंही विचलित होत नाही. त्याला क्षणिक सुखप्राप्तीची कल्पना करण्याचीही गरज नसते. कारण त्याला शाश्वत आनंदाची अनुभूती असते. ह्या जगातील बदलत्या माहितीच्या संग्रहाची, म्हणजेच तथाकथित ज्ञानाची त्याला अपूर्वाई नसते. कारण तो अंतिम सत्याला प्राप्त झालेला असतो. त्याला बाह्य जगातील इंद्रिय सुख देणारे विषय, व्यक्ती, परिस्थिती पकडून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज वाटत नाही. कारण त्याला आपल्याच आत आणि आपल्या आतच असणाऱ्या अखंड शाश्वत आनंदाचा ठेवा गवसलेला असतो. ज्ञानेंद्रियांच्या सतत उघड्या असलेल्या कवाडांमधून बाहेर धावणारं त्याचं मन, चित्त आता शांत होऊन ती कवाडं बंद करून आत स्थिरावलेलं असतं. तो बाहेरच्या जगात जगतो, पण आतल्या जगातच रमतो. असा विकार अहंकार रहित, शांत मनाचा, स्थिर बुद्धीचा, आत्मरत ज्ञानी पुरुष वेगळा ओळखू येतो, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी आवर्जून सांगत आहेत.